आणि बीडमध्ये पुन्हा एकदा मराठे एकवटणार असल्याचं दिसतंय। मनोज जरांगेंनी ही मोठी घोषणा केली आहे। बीडमध्ये 900 एकरवर कोट्यावधी मराठे एकवटणार आहेत असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय। तर लोकसभा होणार आहेत आणि लोकसभेपूर्वी मनोज जरांगेंची विराट सभा पार पडणार आहे असं सुद्धा वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। माझ्या मराठा समाजाला आम्हाला एकत्र यावं लागतंय। आम्ही बघितली सुद्धा ते बी सांगतो 700 एकर बघितली पण आम्हाला 300 एकर कमी पडते। त्यामुळे आम्ही ती पॉईंट बदलिला। आम्ही सगळेचे सगळे 5 ते 6 करोड मराठे एकत्र यायला लागलो। आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा नाही ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही। मी सगळं क्लिअर तुमच्यासमोर सांगणार आहे। हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागणार आहे। बीड किंवा जालना नाही ते बघणं चालू आहे। आता तो ओपन केलं तर मग तो जिल्हा इकडं मागं लागन हे लागन सगळ्याच्या मतानं ठरवू। आम्हाला बघा जिल्ह्यावर अवलंबून नाही। आमचं काय समाज कुठं बसल असं आहे। आम्ही आता पहिले मराठ्यांना राहिलो। आम्ही आता एक झालो। आम्ही आता हात पसरायचं बंद केले नेते आणि फात्याचे।